आमच्या जिल्ह्यामधली परिस्थिती खरी त्या ठिकाणी सांगावी आणि ह्या सरकारमध्ये असताना आमच्या काय अडचणी त्यासुद्धा आपण सांगाव्यात म्हणून तुम्हाला एवढी मला विनंती करायची आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे या जिल्ह्यामध्ये उभा राहताल। सगळ्यात अभिमानाची गोष्ट एक सांगायची आहे की ज्यावेळेस आमची चर्चा त्या ठिकाणी झाली किंवा बीडला असा विषय आहे आणि इथले पालकमंत्री आपल्या शिवसेनेला काही देत नाहीत, अध्यक्ष तुम्ही नव्हते म्हणून तुम्हाला सांगतो, तर यांनी तात्काळ धाराशिवच्या पालकमंत्र्याला फोन केला। ते म्हणले बीडच्या शिवसेनेला जोपर्यंत फंड मिळत नाही, जोपर्यंत त्यांचा 20% अधिकार मिळत नाही तोपर्यंत धाराशिव उस्मानाबादला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला कोणाला काही देऊ नका असे आदेश त्यांनी त्या ठिकाणी केले। जर असेच खासदार आमच्या पाठीमागे उभा राहिले, समजा संभाजीनगरचे आपले पालकमंत्री आहेत सुभाष देसाई, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, या आपले जे पालकमंत्री यांनी जर ही भूमिका ठेवली ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला विचारलं जात नाही त्या ठिकाणी अशी भूमिका जर ठेवली तर नक्कीच आमच्या कार्यकर्त्याला इथल्या पदाधिकाऱ्याला न्याय मिळेल, लोकप्रतिनिधीची ताकद वाढेल आणि अनेक कामं या ठिकाणातून माध्यमातून होतील अशी मला तुमच्याकडून आशा आहे। उद्धव साहेबांना सांगून हा विषय तुम्ही आमचा मार्गी लावताल। बाकी अनेक नगरपालिकेचे विषय ते आता अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी सांगणारच आहेत, म्हणून तुम्हाला एवढीच विनंती कराल की जवळचे तुम्ही आमचे सहकारी आहात, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आणि आमचं म्हणणं उद्धव साहेबांपर्यंत पक्षापर्यंत पोहोचावं एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करल। आणि आपल्याला जे अपेक्षित आहे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही काम कसं करायला पाहिजे ते नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करून बी दाखवू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही येताल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बदल झालेला दिसेल एवढं आश्वासन देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।